रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. मांजरी बुद्रुक परिसरात मुंडवा जॅकवेल मधून येणाऱ्या कालव्याचे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने गुले वस्ती, ढेरे बंगला आणि गोपाळपट्टी भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. कालव्यालगतच्या अंदाजे 30 ते 40 घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच अमोल तुपे नागरिकांच्या मदतीसाठी धावून आले. पाणी साचल्याने गोपाळपट्टी रोडसह अनेक रस्ते जलमय झाले असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक वाहने पाण्यात बंद पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची पाण्यातून मार्ग काढताना प्रचंड कसरत होत आहे. प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मुंडवा जॅकवेल बंद करण्यात आले. मुंडवा येथील महापालिकेच्या जॅकवेल प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी कालव्यात सोडण्यात आल्याने सायंकाळी 6:30 ते 7 या दरम्यान ही परिस्थिती उद्भवल्याची माहिती समोर आली आहे. मावशी, उद्या पाडवा आहे. तुमचा पाडवा कसा साजरा होणार आहे? काय साजरा करायचा? काय नाहीच राहिलं तर काय साजरा व्हायचा पाडवा आमचा? काहीच नाही राहिलं आमच्यापाशी. तुमच्या घरामध्ये काही नाही. 2 दिवसापासून चुली पेटल्या नाहीयेत. काहीच नाही. धर्मशाळामध्ये आम्हाला जेवाय घातलं. धर्मशाळेमध्ये आता पाऊस येण्याचं वेळ दिसते, तरी तुम्हाला या ठिकाणी कोणी मदत केली का? कुणीच नाही केली. कुणीच नाही मदत केली. कुणीच नाही केली ना? कुणीच नाही केली. फक्त इथल्या पुढाऱ्यांनी, नगरसेवकांनी, आमदारांनी मदत केली का तुम्हाला? नाही केली. कुणीच नाही केली. मग तुम्हाला आता ते धान्य मिळालं ते? आता नाना तुपेंनी आम्हाला मदत केली. अच्छा. नाना तुपेंनी आम्हाला राशन धरून जेवायला घावायला घातलं. नाना तुपेंनी आम्हाला खूप मदत केली. अच्छा. फार आमची घरं पडली. आम्हाला झोपायला जागा नाही. अजून बी नाही. येऊन बघा. अमोल नाना तुपेंनी तुम्हाला अजून काय आश्वासन दिले होते? आम्हाला त्यांनी धान्य आणून दिले. जवळजवळ ते धान्याला 2 रिक्षे भरू आले आम्हाला. ते आम्हाला एक घरला वाटले. आमची रात्री जेवायची सोय त्यांनीच केली नाना तुपेंनी. येऊन बघा आम्हाला राहायला. आता पाऊस आलाय. या ठिकाणी उद्या गुढीपाडवा असतानाही इथले नागरिक अतिशय दुःखात पाडवा साजरा करण्याची वेळ आलेली आहे. इथं महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.